गुड मॉर्निंग टू एव्हरीवन माय डिअर स्टुडंट्स. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या चालू घडामोडी आपण बघणार आहोत. वेळ न घालवता पहिला प्रश्न तुमच्या समोरच आहे. काय म्हटलंय बघा, ऑपरेशन काल नेमी नावाचं हे ऑपरेशन आहे. आणि मित्रांनो लक्षात ठेवा की आतापर्यंत आपल्या शासनाने जेवढे काही ऑपरेशन्स केलेले आहेत, ठीक आहे, ते सर्व तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. त्याचा व्यवस्थित अभ्यास करायचा आहे. परीक्षेमध्ये सर्व तुम्हाला विचारणार आहेत. कुठल्या ना कुठल्या तरी घटकावरती ते 100% विचारतील, कारण हा महत्त्वपूर्ण भाग झालेला आहे. तर बघा मित्रांनो, ऑपरेशन काल नेमी ही मोहीम कोणत्या राज्य सरकारने सुरू केलेली आहे ते तुम्हाला सांगायचं आहे. बघा, इथे केंद्र सरकारने सुरू केलेली नाही, तर ते कुणी सुरू केलेले आहे? राज्य सरकारने चालू केलेले आहे. तर ते राज्य सरकार उत्तराखंड आहे. लक्षात राहू द्या, काल नेमी हे विसरू नका. ओके. त्यानंतर आता पुढचा भाग आपण बघूयात. नंतरच्या प्रश्नामध्ये काय दिलाय, चिंता रवींद्र पुरस्कार 2025 कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे ते तुम्हाला सांगायचं आहे. तर याचं उत्तर आहे शरण कुमार लिंबाले, असं त्याचं उत्तर असणार आहे. त्यानंतर 2025 मध्ये संयुक्त राष्ट्र संघटना जी आहे, या संयुक्त राष्ट्र संघटनेच्या माध्यमातून किंवा त्यांच्या अंतर्गत संयुक्त राष्ट्र लोकसंख्या पुरस्कार वैयक्तिक श्रेणीमध्ये कुणाला देण्यात आलेला आहे किंवा कोणाला मिळाला ते तुम्हाला सांगायचंय. वैयक्तिक श्रेणीमध्ये म्हणजे स्पेशली कुणाला देण्यात आलेला आहे, तर याचं योग्य उत्तर असणार आहे वर्षा देशपांडे असणार आहे. मित्रांनो एक लक्षात राहू द्या की एखाद्या व्यक्तीला मिळालेला पुरस्कार हा परीक्षेमध्ये मोठ्या प्रमाणावरती विचारला जातो. तो पुरस्कार का देण्यात आला त्याचा ऑब्जेक्टिव्ह आपल्याला माहिती पाहिजे, परंतु सरळ सेवेला कुठल्याही पद्धतीचे ऑब्जेक्टिव्ह विचारले जात नाहीत. परंतु तुम्हाला ते कसं लक्षात, म्हणजे याचा तुम्हाला का अभ्यास करावा लागेल, कारण जेव्हा आपण एखाद्या पुरस्काराचा उद्देश विचारात घेतो, लक्षात घेतो, तेव्हा ते कायमस्वरूपी आपल्या लक्षात राहतं. तर वर्षा देशपांडे या जे आहेत, या दलित महिलांसाठी काम करणाऱ्या महिला आहेत आणि ज्यांनी लोकसंख्येच्या संदर्भामध्ये काम केलेलं आहे. युनायटेड नेशन पॉप्युलेशन अवॉर्ड त्यांना देण्यात आलेला आहे. लक्षात राहू द्या. ठीक आहे. आता त्यानंतरचा आपण भाग पाहूयात. बघा नंतरचा क्वेश्चन काय असणार आहे, युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्ये नोंदणीकृत जिंजी फोर्ट हा जो फोर्ट आहे तो कोणत्या राज्यामध्ये आहे? आणि लक्षात ठेवा मित्रांनो, महाराष्ट्रासाठी एक खूप आनंदाची, एवढंच नाही तर त्याला आपण महत्त्वपूर्ण बोलायचं झालं तर अभिमानाची गोष्ट आहे की युनेस्को नावाची ही जी संघटना आहे, या संघटनेने महाराष्ट्रातील 12 किल्ल्यांना नामांकन दिलं यादीमध्ये आणि जागतिक वारसा यादीमध्ये समाविष्ट केलेले आहेत. आणि हे जे 12 किल्ले आहेत एका मिश्रित यादीमध्ये टाकण्यात आलेले आहेत, मिक्स यादीमध्ये टाकण्यात आलेले आहेत. आणि त्यासाठी नाव ठेवलेलं आहे. काय नाव ठेवलंय त्यासाठी? तर मराठा, बघा मराठा मिलिटरी लँडस्केप ऑफ इंडिया अशा पद्धतीने त्या यादीला नामांकन मिळालेलं आहे, नाव देण्यात आलेलं आहे. तेवढं लक्षात राहू द्या. या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत आणि हा सध्याचा करंटचा महत्त्वाचा इश्यू असल्यामुळे आपण काय केलेलं आहे की यावरती अनेक प्रश्न बनवलेले आहेत. युनेस्कोची जी जागतिक वारसा यादी आहे, या यादीवरती आपण महत्त्वपूर्ण प्रश्न बनवणार आहोत. पोलीस भरतीला मोठ्या प्रमाणावरती विचारतील या अनुषंगाने आपण बनवूयात. आणि हा जो जिंजी किल्ला आहे हा तमिळनाडूमध्ये आहे मित्रांनो, हे लक्षात राहू द्या. त्यानंतरचा आपण पुढचा भाग बघूयात. बघा, भारत आणि ग्रीस म्हणजे ज्याला ग्रीक असं तुम्ही म्हणू शकता, भारत आणि ग्रीस यांच्यामध्ये 2025 मध्ये कोणत्या प्रकारचा नौदल सराव होणार आहे? लक्षात राहू द्या, नौदल सराव होणार आहे.
तर तो मित्रांनो पासेक नावाचा जो काय सराव आहे तो सराव या दोन्ही देशांमध्ये होणार आहे आणि तो अरेबियन सी मध्ये होणार आहे. ओके, हाही आपल्या दृष्टीने किंवा संरक्षणाच्या दृष्टीने महत्वाचा मुद्दा बनतो. त्यानंतरचा पुढचा 2025 मध्ये पार पडलेल्या विबल्डन टेनिस स्पर्धेच्या पुरुष एकेरी म्हणायलाय हा मुद्दा महत्वाचा ठरतो. बघा स्पर्धा कोणती आहे तर जागतिक विबल्डन टेनिस स्पर्धा आहे. या स्पर्धेमध्ये पुरुष एकेरी गटाचं जे काय विजेतेपद आहे ते कोणत्या व्यक्तीने जिंकलेलं आहे किंवा कोणत्या खेळाडूने तिथे त्या स्पर्धेमध्ये विजय मिळवलेला आहे. जानिक सिनर नावाचा हा जो खेळाडू आहे या खेळाडूने एकेरी पुरुष किंवा पुरुष एकेरी गटाचं प्रतिनिधित्व केलेलं आहे किंवा तो जिंकलेला आहे. ओके, आणि त्यानंतर त्याने कुणाला हरवलं बाबा तर त्याने कार्लोस अल्कराज याला हरवलेलं आहे, लक्षात राहू द्या. त्यानंतरचा पुढचा आपण प्रश्न पाहूयात. बघा स्पर्धा तीच आहे. इथे मी सुरुवातीला विचारलं तुम्हाला पुरुष एकेरीमध्ये कोण जिंकलं तर असाही प्रश्न पडतो की महिला एकेरीमध्ये कोण जिंकलेला आहे असाही तुम्हाला प्रश्न पडणार आहे. स्पर्धा तीच आहे. काय आहे तर विबल्डन बॅडमिंटन स्पर्धा आहे. या स्पर्धेमध्ये महिला कोणती आहे की जिला विजेतेपद मिळालंय ती इगा स्वेटेक आहे आणि या इगा स्वेटेक महिलेने अमेरिकेचे जी काय खेळाडू आहे महिला तर ॲनी सिमोहा या महिलेला तिने हरवलेला आहे. या महिलेला हरवलेला आहे, लक्षात राहू द्या. आणि तुम्ही काय करा माहितीये का मित्रांनो, लक्षात राहू द्या, मी जेव्हा असे खेळाडू तुमच्या समोर आणत असतो किंवा आपण विचार करत असतो तेव्हा हे खेळाडू कोणत्या देशाचे आहेत ते तुम्हाला समजून घेणं किंवा तुमच्या लक्षात राहणं तुम्ही बघणं महत्वाचं आहे. त्यानंतर या जे महिला खेळाडू आहेत टेनिसपटू या कोणत्या देशाच्या आहेत, कोणत्या देशाकडून खेळतात तर तेही तुम्ही लक्षात राहू द्या. त्यानंतर बघा नंतरचा प्रश्न असा विचारलाय की जागतिक मलाला दिवस हा कोणत्या दिवशी साजरा केला जातो हे तुम्हाला सांगायचं आहे. आणि जागतिक मलाला दिवस हा खूप महत्वपूर्ण आहे. यासाठी आहे की जगामधील असे काही देश आहेत आजही आणि त्या देशामध्ये महिलांना शिक्षणापासून कुठेतरी वंचित ठेवताना दिसतात किंवा त्याची वेगळी कारणं आहेत. आर्थिकदृष्ट्या काही देश हे असक्षम आहेत, अकार्यक्षम आहेत. त्याच्यामध्ये आपण आफ्रिका खंडाचा विचार करू. दक्षिण आफ्रिकामध्ये किंवा आफ्रिका खंडामध्ये मोठ्या प्रमाणात देश असे आहेत की जे आर्थिकदृष्ट्या कमकुवत आहेत, ज्याच्या माध्यमातून त्यांना या सगळ्या सुविधा पुरवता येत नाहीत. तर जागतिक लेवलला पाकिस्तानमधील अतिशय तरुण समाज सुधारक जी मुलगी आहे किंवा महिला आहे जिचं मलाला युसुफझाई नाव आहे, तर या मलाला युसुफझाईच्या नावावरूनच हा दिवस साजरा केला जातो. कारण या महिलेने पाकिस्तानमधील अफगाणिस्तानमधील महिलांच्या शिक्षणासाठी प्रोत्साहन दिलं आणि तालिबान संघटनेने या महिलेला जीवे मारण्याची धमकी दिली होती, लक्षात राहू द्या. आणि तो दिवस कोणता आहे तर तो 12 जुलै हा दिवस आहे जो युनायटेड नेशनच्या माध्यमातून हा दिवस साजरा केला जातो. हे पण तुम्ही लक्षात राहू द्या. ओके, चला पुढे जाऊयात. बघा सहेली स्मार्ट कार्ड ही जी योजना आहे, ठीक आहे, किंवा या कार्डचा जो काय वापर आहे तो कोणत्या शहरात सार्वजनिक बस सेवांमध्ये होणार आहे. कोणत्या बसमध्ये तर सार्वजनिक म्हणत आहे. सार्वजनिक म्हणजे काय मित्रांनो तर सार्वजनिक म्हणजे ज्या सरकारच्या मालकीच्या असतील, ज्या खाजगी मालकीच्या नसतील. आता हे जे कार्ड आहे हे कार्ड खूप महत्वाचं ठरेल की सहेली स्मार्ट कार्ड या कार्डच्या माध्यमातून महिला, लक्षात घ्या, महिला आणि जे ट्रान्सजेंडर आहेत या ट्रान्सजेंडरला या बसमध्ये मोफत तिकीट सेवा पुरवली जाणार आहे किंवा मिळणार आहे. त्यासाठी हे कार्ड कंपल्सरी म्हणण्यापेक्षा त्या महिलांच्या अधिकारासाठी महत्वाचं आहे. आणि सहेली स्मार्ट कार्ड जर घेतलं तर कुठेही दिल्लीमध्ये फिरताना तिकिटाची आवश्यकता भासणार नाही. हे कार्ड दाखवलं की त्यांना तो तिथे सेवा मिळेल. आणि त्यासाठी दिल्लीची महिला असणं, रहिवासी असणं हे खूप महत्वाचं आहे.
तर हे दिल्लीमध्ये सुरू करण्यात आलेली ही योजना किंवा ती कार्ड आहे, लक्षात राहू द्या. आता पुढे फर्स्ट ग्लोबल कॉन्फरन्स ऑन मोनोस्क्रिप्ट हेरिटेज हे जे आहे हे कुठे आयोजित करण्यात येणार आहे हे तुम्हाला सांगायचं आहे. तर मित्रांनो, आपल्या नवी दिल्लीमध्येच आहे. ते नवी दिल्लीमध्येच आपण फर्स्ट ग्लोबल कॉन्फरन्स आयोजित करत आहोत, परिषद आयोजित करत आहोत, जी मोनोस्क्रिप्टच्या संदर्भामध्ये महत्वपूर्ण ठरेल किंवा असेल. आपले जे प्राचीन स्थळं वगैरे आहेत त्यांच्या संदर्भात. 2025 मध्ये बॅटरी मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रामध्ये राज्य नेतृत्वासाठी, बघा, राज्य नेतृत्वासाठी कोणत्या राज्याला सन्मानित करण्यात आलेला आहे. म्हणजे काय माहितीये का, तर बॅटरीचं मॅन्युफॅक्चरिंग करायचं आहे, बॅटरीचं उत्पादन कोणत्या राज्यामध्ये होत आहे आणि मोठ्या प्रमाणावर अतिशय कुशलतेने ते उत्पादन होत आहे आणि असं कोणतं राज्य आहे ते तुम्हाला सांगायचं आहे. तर मित्रांनो, ते जे राज्य आहे ते तेलंगणा असणार आहे. मग मला तुम्ही एक प्रश्न कमेंट करून सांगा, तेलंगणाची स्थापना किंवा तेलंगणा हे जे राज्य आहे हे कधी स्वतंत्र झालं आणि कोणत्या राज्यातून स्वतंत्र झालं ते एकदा मला तुम्ही कमेंट करून सांगा. ठीक आहे. आता आपण थोडंसं पुढे जाऊयात. ICC मेन्स T20 वर्ल्ड कप आहे हा 2026 ला होणार आहे. कोणत्या देशांनी सह आयोजित केला जाणार आहे. ओके, कोणते असे 2 देश आहेत की जे 2 देश वर्ल्ड कप आयोजित करतील, तर त्यामध्ये भारत आहे आणि त्याचबरोबर श्रीलंका असे हे 2 देश असतील. त्यानंतर आपण पुढचा मुद्दा बघू. गोविंद मोहन हे प्रशासकीय अधिकारी आहेत मित्रांनो. ओके, तर सिक्कीम केडरचे हे IAS अधिकारी आहेत जे 1989 या बॅचचे IAS अधिकारी आहेत, हे पण लक्षात राहू द्या. आणि यांचा जो काही कार्यकाळ आहे ते सध्या गृह सचिव आहेत. कोण आहेत? मंत्रालयाचे गृह सचिव आहेत. आणि या गृह सचिव पदाचा जो काही कार्यकाळ आहे हा कार्यकाळ वाढवण्याचा प्रयत्न किंवा त्या कार्यकाळाला मंजुरी देण्यात आलेली आहे. ती कोणत्या समितीने दिली? तर 100% नियुक्ती समितीने दिलेली. कोणत्या समितीने दिली? नियुक्ती समितीने दिलेली. आणि ही जी मंजुरी आहे 2026 पर्यंत असणार आहे. आपण थोडंसं पुढे जाऊयात, लक्ष द्या. त्यानंतरचा पार्ट बघा, तलाश नावाची ही एक योजना आहे. आणि तलाशला तुम्ही काय म्हणताय तर ट्रायबल ऍप्टिट्यूड लाईफ स्किल अँड सेल्फ इस्टीम हब असं म्हटलं जाणार आहे. आणि ही जी योजना आहे ही योजना ट्रायबल विद्यार्थ्यांसाठी आहे, स्टुडंटसाठी आहे. त्यांच्यामध्ये लाईफ स्किल तयार व्हावी यासाठी विशेष भर दिला जाणार आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, ही जी तलाश योजना आहे ही कोणाच्या माध्यमातून सुरू करण्यात येत आहे तर ही जी आहे तर ही NESTS आणि त्याचबरोबर युनिसेफ या 2 संघटनेच्या माध्यमातून भारतामध्ये सुरू करण्यात येत आहे. आता या संघटनेला काय म्हणतात, फुल फॉर्म काय आहे तर नॅशनल एज्युकेशन सोसायटी फॉर ट्रायबल स्टुडंट. म्हणजे जे ST कॅटेगरीचे जे विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांना, आदिवासी जे विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांना इथे डिजिटल त्यांना स्किल मिळावी किंवा एक डिजिटल प्लॅटफॉर्म मिळावा यासाठी हे काम करणार आहे. आणि बघा लक्षात ठेवा, आणि युनिसेफ म्हणजे काय तर युनायटेड नेशन चिल्ड्रन्स फंड अशी ही संस्था आहे. या संस्थेच्या माध्यमातून फंड उपलब्ध केला जाणार आहे आणि संयुक्त विद्यमानाने ही योजना सुरू होणार आहे किंवा चालू होणार आहे. बघा गुगल हे जे आहे या गुगल कंपनीने शेतकऱ्यांसाठी आमेड API नावाचं हे जे ऍप आहे हे ऍप लॉन्च केलेलं आहे. या ऍपचं असं वैशिष्ट्य आहे, या ऍपने काय करणार आहे तर ही एखाद्या शेतकऱ्याची शेती असेल, या शेतकऱ्याची ही शेती आहे तर या शेतीचं क्षेत्रफळ काय आहे, या शेतीमध्ये 3 वर्षापासून कोणतं पीक घेतलं जात आहे आणि पिकाची प्रोडक्शन क्वालिटी काय आहे या सगळ्या गोष्टीविषयी जी काय माहिती आहे ती इथे स्टोअर केली जाणार आहे. आणि हे जे ऍप आहे हे कधी लॉन्च केलं रे तर 10 जुलै
2025 ला लॉन्च केलं, तेही लक्षात राहू द्या. त्यानंतर बघा, हरेला हा जो सण आहे, हा सण कोणत्या भारतीय राज्यामध्ये साजरा केला जातोय ते तुम्हाला सांगायचं आहे. तर ते उत्तराखंड मध्ये साजरा केला जातो मित्रांनो. त्यानंतर बघा पुढे, नंतरचा जो काय पार्ट आहे तो DRDO नावाची एक संस्था आहे. तर DRDO कडून अस्त्र बियॉन्ड व्हिज्युअल रेंज इयर टू इयर मिसाईल हे जे आहे, हे मिसाईल जे आहे ज्याला तुम्ही ब्रह्मास असं म्हणता, कोणत्या विमानावरून यशस्वीरित्या चाचणी केली जाणार आहे हा प्रश्न तुम्ही मला कमेंट करून सांगा. आणि DRDO चा मला फुल फॉर्म सांगा तुम्ही. ठीक आहे, ओके. हा प्रश्न 100% तुम्ही व्यवस्थितरित्या मला सांगा. तर अशा पद्धतीने आपण इथले या आजच्या सेशन मध्ये जे प्रश्न घेतलेले आहेत, हे प्रश्न परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहेत. असेच प्रश्न आपण चालू घडामोडीच्या आधारावरती रोज घेत असतो. तर त्यासाठी सर्वांनी हे जे लेक्चर्स आहेत किंवा हे जे व्हिडिओ आहेत हे सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्यवस्थित पहा आणि आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब, लाईक आणि कमेंट देखील करत राहा. स्वतःची काळजी घ्या आणि अभ्यास करत राहा. धन्यवाद.